तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अशोक खरात प्रकरणानंतर जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेने खळबळ माजवली ते बंधुमामा मनोहर मामा भोसले यांचं जे आहे ते प्रकरण गाजलं होतं. त्यांच्यावरती जे आहे ते फसवणुकीचा जो आहे तो आणि बंधुगिरीचा जो आहे तो गुन्हा कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर तो जो आश्रम आहे तो करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणचा असून सध्या आपण या घोटी येथील त्यांच्या या आश्रम जे आहे त्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या आश्रमामध्ये जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आहे तो मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये जे आहे ते कुठल्याच बाहेरच्या व्यक्तीला या आश्रमामध्ये प्रवेश नसून आपण पाहू शकतो की हाच तो आश्रम आहे. या ठिकाणी जे आहे तो या ठिकाणी ज्या आश्रमामध्ये जे आहे ते पत्र्याच्या खोल्या असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यावरती जे आहे ते CCTV देखील असल्याचं पाहायला मिळतं. जवळपास जो आहे तो 27 एकरावरती हा मठ असून या ठिकाणी यामध्ये शेती देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये जे आहे ते आंब्यांच्या बागा देखील असून या ठिकाणी या शेतीसाठी देखील मोठं शेततळं असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये जे आहे ते रस्त्याच्या बाजूला जे आहे ते नारळाची देखील झाडं आहेत आणि याच्यामध्ये जे आहे ते सध्या मनोहर मामा भोसले व त्यांचा साथीदार जो आहे तो विशाल वाघमारे याला देखील सध्या मंगळवारपर्यंत जे आहे ते पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे. यामध्ये जे आहे ते मंगळवारी त्यांना जे आहे ते पुन्हा एकदा जे आहे ते माढा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असून सध्या या ठिकाणी जे आहे ते मंगळवारी संदर्भात न्यायालयामध्ये जे आहे ते पुढची सुनावणी होणार असून त्यापुढे पुढील प्रक्रिया होणार असून यामध्ये सध्या या गुन्ह्यामध्ये जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून जो आहे तो तपास सुरू असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.